मुमुक्षू श्रोत्यांच्या चरणी विनम्र अभिवादन करून नाशिकेत ग्रंथामध्ये प्रवेश होऊया. अध्याय 5, पान नंबर 31. कालच्या भागामध्ये चंद्रप्रभेला मागणी घालण्यासाठी अनेक ऋषी उद्दालक ऋषीबरोबर यमुना तीरी आले. राजाला निरोप पाठवला आणि राजानं सामोरी येऊन सत्कार करून ऋषींना आपल्या राजवाड्यात नेलं आणि सर्वांचा सन्मान करून त्यांना गोडधोड प्रसाद करून जेवण दिलेलं आहे. आणि कशासाठी येणं केलं, प्रयोजन काय, असं विचारलं. अचानक तुम्ही आलात तर कोणत्या कारणास्तव आलात असं विचारल्यानंतर ऋषींनी सांगितलेलं आहे, राजा तू दानशूर आहेस आणि आम्ही एक दान मागण्यासाठी आलो आहोत तुझ्याकडं. कन्यादान जी सर्वश्रेष्ठ दान आहे. सगळ्या दानामध्ये श्रेष्ठ दान कोणतं जर असेल तर कन्यादान सांगितलं. मग तुझी कन्या आम्हाला दान दे म्हणून आम्ही आलेलो आहोत. तेव्हा राजा म्हणतोय, मी तुम्हाला दुसरं काहीही मागा देतो पण कन्या नाही, कारण मला कन्याच नाही. एक कन्या होती परंतु राजा पुढे गप्पच बसलेला आहे. तिच्या भाग्यामुळं ती राहिलेली नाही. परंतु ऋषींनी पूर्ण वृत्तांत चंद्रप्रभेचा ऋषींना माहीत होता. ती राजाला सांगितला आणि ऋषींनी सांगितलेलं आहे, राजा तुझी कन्या जिवंत आहे आणि ती धर्म ऋषीच्या आश्रमात आहे. आणि तिला मुलगा कसा झाला, तिला जो गर्भसंभव झाला होता तो उद्दालक ऋषीचं वीर्य होतं. आणि त्यापासून तिनं कमळाचा सुगंध घेतला, दुधासारखा कण पोटात गेला आणि त्याच्यापासून गर्भसंभव झाला. आणि तो पुत्रसुद्धा राजा जन्मलेला आहे नाकावाटेच. त्याचं नाव नाशिकेत ठेवलेलं आहे. असा सगळा वृत्तांत त्या ऋषींनी राजाला सांगितलेला आहे, रघुराजाला. तेव्हा राजाला खूप आनंदही झाला आणि पश्चातापही झाला. ऋषीच्या मुखातून ऐकून राजा सद्गदित होऊन मोहाने मूर्छित झाला. हे सर्व वृत्तांत राजानं त्या ऋषीच्या मुखातून ऐकला आणि राजाचा कंठ दाटून आला. राजाला अतिशय दुःख का आनंद कळना काय झालं ते. सद्गदित झाला आणि कळाल्याबरोबर एवढं त्याला दुःख झालं, स्वतःच्या कृतीबद्दल तो मूर्छित पडला. आणि मुलगी सापडली म्हणून आनंदही झाला. कसं असतं बघा, मुलगी वाटं लावताना आपलंसुद्धा आपल्याला ज्यावेळेस मुलीला सासरी पाठवतो तेव्हा दुःख का आनंद हीच कळत नाही. कशामुळे रडतो, आनंदही असतो तिथं आणि दुःखसुद्धा असतं. आनंद कशाचा असतो, मुलीचं चांगलं झालं ह्याचा आनंद असतो. परंतु आपल्यापासून दूर गेली, चालली आता, ह्याचं दुःख असतं. तसंच इथं झालेलं आहे. राजाला मुलगी आहे आणि निर्दोष आहे असं कळाल्यानंतर आनंदही झाला. परंतु आपण तिच्या बाबतीत जे केलं, तिला अरण्यामध्ये निहून सोडलं निर्दोष असताना, ह्याचं दुःखही झालेलं आहे. आणि एवढं होऊन राजा मूर्छित पडला. मग राजा आपला शोक आवरून पुन्हा राजानं स्वतःला सावरलं आहे. शोक आवरला आणि अंतपुरात आला. अंतपुरात म्हणजे घरामध्ये गेला पत्नीकडं. नंतर त्याने सर्व व्रत राणीस निवेदन केले. जे जे सगळं झालं वृत्तांत
ते पूर्ण राणीला सांगितलेलं आहे. तेव्हा ती अतिशय शोक करून म्हणाली. राणीलाही खूप दुःख झालं. आपली मुलगी जिवंत आहे आणि निर्दोष आहे असं कळालेलं आहे. कोणताच दोष नाही तिच्याकडं. म्हणून तिला खूप दुःख करू लागली. आहा, हे प्रभावती, तुला निरपराधाने वनात टाकले. तोंडानं म्हणू लागलेली आहे, प्रभावती, तुझा काहीच चूक नसताना सुद्धा आम्ही तुला वनामध्ये टाकले. त्यावेळी तुझी काय दशा झाली असेल? तो निरपराध असताना तू आम्हाला सांगत होतीस मी निरपराध आहे म्हणून, परंतु आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही आणि तुला वनामध्ये नेऊन सोडलं. त्यावेळी तुझी काय दशा झाली असेल? तुला किती वाईट वाटलं असेल? तुझ्या अंतःकरणाला किती दुःख झालं असेल? असं म्हणून राणी दुःख करू लागली, रडू लागली, शोक करू लागली. असे दुःख तुझ्या नशिबीच होते काय? असं कशामुळं झालं चंद्रप्रभा? ही तुझ्या नशिबातच दुःख होतं का? तू सुकुमार सुंदर राजकन्या असून आम्ही तुला घोर भयंकर अरण्यात निर्दयपणे त्यागले. किती तू सुंदर, सद्गुणी आणि सगळ्या गुणसंपन्न तू राजकन्या असताना, सुंदर सद्गुणी राजाच्या वंशातली अशी तू कन्या असताना सुद्धा तुला आम्ही, तू सुकुमार आणि सुंदर कन्या असताना सुद्धा भयंकर अशा अरण्यामध्ये निर्दयपणाने त्यागले. आमच्या अंतःकरणामध्ये थोडीसुद्धा दया उत्पन्न झाली नाही तुझा त्याग करत असताना. आम्ही निर्दयी आहोत आणि ह्या निर्दयीपणाने आम्ही तुझा त्याग केला. याप्रमाणे राणी हृदय फाटेल अशी शोक करू लागली. खूप रडू लागली राणी. दुसऱ्याला सुद्धा वाईट वाटेल अशी, हृदय फाटेल अशी शोक जर कुणी करू लागलं, आपण जर ऐकलं तर आपल्याही डोळ्यातून अश्रू वाहतात. अशा प्रकारचा शोक राणी करू लागली. त्यावेळी तिथे सर्व आप्त सहृदय येऊन त्यांनी दुःखाचा मोठा कोलाहल करून कंपाळ पिटू लागले. पुन्हा लगेच आप्तांना सगळ्या कळालं. आप्त पाहुणे जे असतात ते गोळा झाले आणि सगळ्यांनाच वाईट वाटू लागलेलं आहे. किती वाईट तिच्याशी घडलं. राजकन्या असताना अरण्यामध्ये सोडून दिलं म्हणून. नंतर राणी शोक आवरून राजास म्हणाली. थोडा वेळ गेला की राणीनं धीर धरला, शोक आवरला आणि राजाला म्हणू लागलेली आहे, आज या ऋषींनी केवढे उपकार केले. अशी शुभवार्ता आणून त्यांनी आम्हास जीवदान दिले. आज हे जे ऋषी आलेले आहेत ना, त्यांनी फार मोठे उपकार केलेले आहेत आमच्यावर. जेव्हापासून आम्ही चंद्रप्रभेचा त्याग केला तेव्हापासून आमच्या शरीरातला प्राण निघून गेल्यासारखा झाला आहे. आम्ही जगत होतो, परंतु शरीरामध्ये प्राण नसल्यासारखं ही निस्तेज झालेलं होतं जीवन. ती आज ऋषींनी त्यांनी आम्हा जीवदान दिले. आज ह्या शरीरामध्ये जीव आल्यासारखा झाला, शक्ती आल्यासारखी झालेली आहे. ह्या ऋषींचा खूप मोठा उपकार आहे. यांच्या उपकाराच्या उत्तीर्णतास जीवपरत्वे काहीही दिसत नाही. ह्या ऋषींच्या उपकाराची परतफेड कशानं करावी? जीव जरी दिला ना तरीसुद्धा ह्या ऋषीच्या उपकाराची परतफेड होणार नाही. जीवपरत्वे काहीही दिसत नाही. उपकाराची खरी फेड करायची असेल तर जीव दिला तरीसुद्धा उपकार फिटणार नाही. एवढं मोठा उपकार ह्या ऋषींनी आपल्यावर केलेला आहे असं राणी म्हणत आहे राजाला.
तरी काया वाचा मने करून कन्या अर्पण करावी. आता काया वाचा मन पूर्ण सहमतीनं कन्या अर्पण करावी असं राणी म्हणत आहे. राजकन्या आहे पण ऋषीला द्यावा लागायली. राजकन्या राजकुमाराला द्यायची असते, परंतु दैवगतीनं ऋषीला द्यावा लागायली आहे. म्हणून राणी म्हणते काया वाचा मने करून कन्या अर्पण करावी. निर्मळ अंतकरणानं कन्या अर्पण करावी. मनात कोणत्याही प्रकारचा विकल्प न धरता, कोणताच प्रकारचा विकल्प म्हणजे द्यावी का नाही द्यावी, विकल्प, संकल्प आणि विकल्प, करावं का नाही करावं असं वाटणं म्हणजे विकल्प. असा कोणत्याच प्रकारचा विकल्प आपल्या मनात आणू नये आणि कन्या सरळ मनानं आनंदानं अर्पण करावी. सालंकृत विधिविधानानं, सालंकृत कन्यादान प्रतविधाना समान. पृथ्वीचं दान केलेलं पुण्य प्राप्त करून घ्यायचं तर अंतकरणापासून आनंदानं कन्या अर्पण करावी. लवकर प्रभावतीस घेऊन यावे राणी म्हणत आहे. आता घाई झालेली आहे. तिचे ऋषीबरोबर लग्न लावावे. प्रभावतीला लवकर घेऊन या आणि ह्या ऋषीबरोबर लग्न लावून द्या. तेव्हा राजा म्हणाला, हा नेमानेम पूर्वीच ब्रह्मदेवाने केला. राणीला राजा म्हणत आहे, आपण काय करणार? हा जो नियम आहे की पूर्वीच ब्रह्मदेवाने हे ठरविलेलं आहे आणि म्हणूनच हे सगळं घडलेलं आहे. नेमानेम पूर्वीच ब्रह्मदेवाने केला. त्या विधात्याने विधी लिखित हेच लिहून ठेवलेलं आहे. त्यास आमच्याकडे कोणताच दोष नाही. आम्ही जे केलं ते तिच्याच भाग्यामध्ये विधात्यानं म्हणजे ब्रह्मदेवानं लिहून ठेवलेलं आहे. आमच्याकडं त्याच्यातला दोष नाही असं राजा आपल्यालाच म्हणू लागलेलं आहे. याप्रमाणे राणीचा विचार ऐकून राजसभेत आला. राणीला अंतपुरात जाऊन राजा हे बोललेला आहे आणि हा सगळा राणीचा विचार ऐकला आणि पुन्हा राजा राज्यसभेत आला. तो मोहाने व शोकाने विव्हळ होऊन त्या ऋषीप्रत असे म्हणाला, महाराज, धन्य तुमचा महिमा, आपण आम्हास जीवदान दिले. सभेमध्ये येऊन बसून ऋषीला म्हणू लागलेला आहे, तुमचा महिमा खूप मोठा आहे, धन्य तुमचा महिमा आणि तुम्ही खूप महान आहात. महाराज, धन्य तुमचा महिमा, आपण आम्हाला जीवदान दिले. तुम्ही इथं आलात आणि आमच्या शरीरामध्ये प्राण संचारित झाला, प्राण आल्यासारखा झाला. जी आमचा देह निष्प्राण झालेला होता, आम्ही जगत होतो, पण आमची मुलगी आमच्याच हातानं आम्ही जेव्हा अरण्यात सोडली तेव्हापासून देहामधला प्राण गेल्यासारखं झालेलं होतं. पण तुम्ही आलात आणि तुम्ही आम्हाला जीवदान दिलेलं आहे. जीवदान म्हणजे प्राण निघून चाललाय आणि प्राण निघून जात असताना 2 थेंब पाण्याचे सोडले तर जीवदान येतं. पुन्हा मरता मरता वाचतो तो माणूस, ह्याला जीवदान दिला असं म्हणतात. आणि तसंच राजा म्हणू लागलेला आहे, प्राण जाण्यासारखी आमची अवस्था झालेली होती. तुम्ही आलात म्हणून आम्हाला हे कळालं, आमची मुलगी जिवंत तर आहे पण निर्दोष आहे. असं तुम्ही सांगितल्यामुळं आपण आम्हाला जीवदान दिलं. मी आपला मोठा कृतोपकारी आहे. तुम्ही माझ्यावर फार मोठा उपकार केलेला आहे. त्या उपकाराची परतफेड मी कशानं करू? मी काया वाचा मने करून
आपल्या चरणी शरण असोन, मी काया वाचा मनानं तिन्हीनही तुमच्या चरणी शरण आलेलो आहे. माझी कन्या तुम्हाला दिली. असं राजानं सरळ म्हणून दाखविलं. असं वचन ऐकताच सर्व ऋषींनी जय जयकार करून आनंदाने निर्भय झाले. ऋषींना भीती होती आधी, कारण राजकन्या होती आणि राजकन्या ऋषीला देतील का नाही म्हणून भीती होती. राजा माझी कन्या तुम्हाला दिली असं म्हणल्याबरोबर सर्वांना अतिशय आनंद झाला आणि सर्वच ऋषींनी जय जयकार करून आनंदाने त्यांच्या मनातली भीती निघून गेली, निर्भय झाले. उद्दालक ऋषींना सुद्धा भीती होती. राजकन्या असल्यामुळं हा राजा आपल्याला कन्या देईल का म्हणून. मग सर्वांचीच भीती निघून गेली. त्यावेळी राजाने आपला दळभार सिद्ध केला. नाना प्रकारचे मंगळवाद्य वाजू लागले. तयारी सुरू झालेली आहे. सर्व ठिकाणी आनंद होऊन प्रजाजन महोत्सव करू लागले. नगरीमध्ये सगळीकडे ही वार्ता पसरली आणि सैनिकाला राजानं बोलवून घेतलं, दूतांना बोलवून घेतलं. रत्नखचित पालखी आणि सर्व सैन्यासह ऋषीच्या बरोबर देऊन प्रभावतीस आणण्यास सांगितलं. प्रभावतीला आणण्यासाठी रत्नजडित असा रथ पाठवलेला आहे. आधी जाताना कशी नेली होती, हाताला धरून ओढीत नेली होती काटेकुट्यातून, परंतु आता मात्र सुखामागं दुःख आणि दुःखामागं सुख. रत्नजडित पालखी आणि सैन्य ऋषीच्या बरोबर देऊन प्रभावतीस आणण्यास सांगितले. तेव्हा ते राजदूत शिष्याश्रमी ऋषीच्या आश्रमी येऊन त्यांनी सर्व व्रत तिथल्या सकळ ऋषीस निवेदन केले. सगळे ऋषीच्या आश्रमात आले आणि तिथल्या ऋषीला, धर्म ऋषी जे होते त्या धर्म ऋषीला आणि तिथल्या जवळपास त्या आश्रमात असलेल्या सर्वच ऋषीला निवेदन केलं आणि म्हणाले, आम्हास राजाने प्रभावतीस आणण्यासाठी पाठवले आहे. आम्ही राजाकडून तुमच्याकडं आलेलो आहो आणि प्रभावतीला नेण्यासाठी आम्ही आलेलो आहो. आम्हाला प्रभावतीला आणण्यासाठी म्हणून राजानं इकडं पाठवलेलं आहे. असे ऐकताच राजास मोठा आनंद होऊन सर्वांनाच, राजाला पण सर्व ऋषींना पण सर्वांसच मोठा आनंद होऊन ऋषींनी जय जयकार केला व ऋषी पत्न्या आश्चर्य मानू लागल्या. सगळ्या ऋषींनी जय जयकार केला. सगळ्यांनाच आनंद वाटू लागलेला आहे, कारण तिच्यावर दोष नसताना सुद्धा संकट कोसळलेलं होतं विनाकारण. म्हणून सर्वच ऋषींना आता आनंद झाला. ऋषी पत्न्या जी होत्या त्यांनासुद्धा आश्चर्य वाटू लागलं, कसा भाग्याचा खेळ आहे असं म्हणून. आणि सर्वांनी जय जयकार करून जी पत्न्या होत्या, ऋषीच्या पत्न्या होत्या, त्या आश्चर्य मानू लागल्या. नंतर सकल कला सुशोभित असा तिचा मुखइंदू त्या राजकन्या प्रभावतीला रत्नखचित सुखासनी बसवून मोठ्या वाद्याच्या गजराने नगरात आणले. सकल कला सुशोभित अशी असणारी ती राजकन्या, कोणतंच कमी नव्हतं तिच्यामध्ये, रूपाला गुणाला कशालाच. अशी सकल कलेनं सुशोभित असणारी ती राजकन्या, अतिशय असं तिचं मुख सुंदर असणारी ती राजकन्या प्रभावती रत्नखचित सुखासनी बसून मोठ्या वाद्याच्या गजरात वाजत गाजत रथावर बसून बँड लावून नगरात आणलं. त्यावेळी अयोध्येमध्ये जो आनंद झाला तो काय सांगावा. सगळ्या अयोध्ये नगरीमध्ये आनंदी आनंद झालेला आहे,
तो काय वर्णन करावा असं इथं ग्रंथकार म्हणत आहेत. ब्राह्मण शांतीपाठ म्हणू लागले. पूजा अर्चा सुरू झाली. ब्राह्मण जे होते ते शांतीपाठ म्हणू लागले. भाट वंशातील गर्जना करू लागले. याचकांची मोठी गर्दी जमून रस्त्याने वाट मिळेना. सगळा समुदाय जमा झालेला आहे. शांतीपाठ सुरू झालेला आहे आणि एवढी गर्दी झाली की रस्त्याने चालता सुद्धा येईना, रस्त्याने वाट मिळेना. एवढी त्या नगरीमध्ये, अयोध्येमध्ये गर्दी झालेली. नगरात घरोघरी गुढ्या तोरणे उभारली. आनंद उत्सव साजरा करू लागलेले आहेत तिथले सगळे लोक. त्या नगरीमधले कुणी गुढ्या उभारल्या, कुणी दाराला तोरणं लावले, कुणी फुलाचे हार आणून स्वागत केलं. त्यावेळी राजाने मोठ्या उत्साहाने ऋषीचे पूजने आरंभिली. जे अनेक ऋषी होते त्या अनेक ऋषीचे राजाने पूजन केलेले. सगळ्या ऋषीचे पूजन ज्याची त्याला मान दिलेला आहे. ऋषीचे पूजन आरंभिले. अधिकार परत्वे कसं सांगितलं, ज्याचा जसा अधिकार असेल तसा. आपण सुद्धा लग्नामध्ये मान सन्मान देतो. मुलीचे आई वडील असो, मुलाचे आई वडील असो, आधी बाकीच्याला मान देतात, मोठ्या लोकांना. तसंच इथं अधिकार परत्वे म्हणजे ज्याचा जसा अधिकार असेल तसा राजानं सन्मान केला त्या सगळ्या ऋषींचा. अति संभ्रमे करून आर्ध्यपाद्यादी के सर्वांचे पूजन केले. अतिशय आनंदानं आणि विधिविधानानं सर्वच ऋषीचं राजानं पूजन केलं. आणि नंतर सर्व राजांचे पूजन करून त्यांना गंध अक्षदा सुमनमाळा वस्त्र अलंकार परिमळादी देऊन त्या ऋषीमेळ्याचा आणि सकळ राजे त्याचा मोठा आदर केला. ह्या विवाहाला अनेक राजेसुद्धा आलेले होते. हा राजा होता म्हणून अनेक राजे आलेले होते आणि उद्दालक ऋषी होते म्हणून अनेक ऋषी आलेले होते. मग ह्या सर्वांचंच स्वागत केलं. अनेक राजे जे आलेले होते त्यांचाही सन्मान केलेला आहे. पाहुणे आले त्यांचाही सन्मान केला. ऋषी आले त्यांचाही मान ज्याची त्याला मान देऊन त्यांचाही सन्मान केला. सगळ्यांनाच गंधाक्षदा सुमनमाळा वस्त्र अलंकार आयर म्हणा आपण सुमनमाळा घातल्या. सगळ्यांनाच वस्त्र दिले, अलंकार दिले, परिमळादी देऊन सुगंधी द्रव्य सगळ्यांना दिले. म्हणजे सगळ्यांच्या अंगावर टाकले. त्या ऋषी मेळ्याचा आणि सकळ राजे यांचा मोठा आदर केला. जसं लग्नात करतो तसं सगळं केलेलं आहे. ऋषींचाही आदर सत्कार केला आणि जे राजे महाराजे आलेले होते त्यांचाही मोठा आदर सत्कार केला आणि जे ते आलेले होते त्यांचाही आदर सत्कार केला. नंतर रत्नखचित सिंहासनावर उद्दालकाची विधिवत पूजा करून आधी सगळ्यांना मान सन्मान केलेला आहे आणि नंतर रत्नखचित असं सिंहासन तयार करून त्याच्यावर उद्दालक ऋषीला विधिवत पूजा करून त्यास वस्त्रभूषणे लेविली. नवरदेवाला वस्त्र अलंकार सगळे राजानं दिलेले आहेत, लेवविले. वेदघोष अपार झाला. अनेक ब्राह्मण लोक तृप्त केलेले होते आणि वेदघोषामध्ये सगळे लोक वेदघोष करू लागले. अपार अशा वेदघोष झालेला आहे. सर्व ऋषी जय जयकाराने गर्जना करू लागले. ऋषींना आनंद झाला. सगळेच ऋषी गर्जना करू लागले, जय जयकार करू लागले. आकाशात देवांनी विमाने दाटली. आकाशात सुद्धा देवांची जी विमाने होती ती दाटली. देवसुद्धा तिथं आलेले आहेत. अशा सद्गुणी
सत्यवती, सत्यवचन जे सत्याची साधना करतात, धर्माने वागतात, तिथं देवसुद्धा हजर असतात आपल्यामध्ये सुद्धा. तर सगळे देवगणाची विमाने दाटली व त्यांची दुदुंबी वाजवली. देवगणाने सुद्धा त्यांचे त्यांचे वाद्य वाजवले. प्रभावतीस दिव्य अलंकाराने सुशोभित करून वेदविधानाने तिचे लग्न लावले. प्रभावतीलाही सगळे अलंकार चढवले. सुशोभित अस्त्रे, रेशमी वस्त्र तिच्या अंगावर घातले आणि वेदविधानाने म्हणजे वेदोक्त मंत्र म्हणून लग्न लावलं. त्यावेळी राजगृही मोठा परमानंद होऊन ऋषींनी वेदमंत्राचा गजर केला. लग्न लागल्याबरोबर ऋषींनीही वेदमंत्र म्हणले आणि गजर केला. तसाच गीत, नृत्य, वाद्यध्वनी सुरू झाला. अनेक गायन करू लागले, कुणी नृत्य करू लागले, कुणी वाद्य वाजवू लागले. आपण जसं लग्नामध्ये करतो, लग्नामध्ये सुद्धा नाचतात, कुणी गायन करतात, गायनाचा कार्यक्रम असतो, गायन करतात, कुणी नृत्य करतात, कुणी वाद्य वाजवतात. ज्याच्या त्याच्या कला तिथं प्रसारित करतात. तसंच इथं केलेलं आहे. गीत, नृत्य, वाद्य, ध्वनी सुरू झाला. स्वर्गीच्या अप्सरा नाचू लागल्या. स्वर्गीचे देव आलेले होते, स्वर्गीच्या अप्सरा आलेल्या होत्या, त्याही नाचू लागल्या. असा अयोध्येत आनंदी आनंद झाला. पूर्ण अयोध्येमध्ये आनंद उत्सव साजरा झाला. अशा सुसमयी ऋषी वशिष्ठ, उद्दालक आणि पतिव्रतात श्रेष्ठ प्रभावती या दोघांना शेषपाठ भरले. ऋषींनी आशीर्वाद दिलेले आहेत. शेषपाठ भरलं म्हणजे जाण्यासाठी ओटी भरली, पाठवणी करण्याच्या आधी. श्रेष्ठ प्रभावती या दोघांना शेषपाठ भरले. पाठवणी करण्याची तयारी झाली. राजाने कोट्यावधी गोधाने, रत्नदाणे, मुक्ता फळे आणि सुवर्णदाणे ब्राह्मणास देऊन सर्व याचक सुखी केले. त्या आनंद प्रसंगी राजानं कुणालाच विनमुख जाऊ दिलेलं नाही. राजाला खूप आनंद झालेला आहे. भूतो न भविष्यती, आयुष्यात ही आनंद त्याला कधी होईल अशी कल्पनासुद्धा नव्हती. तेवढा आनंद राजाला झाला. आणि या आनंदाच्या भरामध्ये राजानं कोणीच विनमुख जाऊ दिलं नाही. अनेक लोकांना, ब्राह्मणांना पाहिजे तेवढं दान केलेलं आहे. ब्राह्मण तृप्त केले आणि आलेले सुद्धा लोक सगळे तृप्त केले. याचक सुखी केले. यथाशक्ती यथामती दान धर्म करून आणि पंचपक्वानाचं भोजन देऊन, तसेच जमातास कोट्यावधी गायी, सहस्रावधी श्रंगारलेली होती हत्ती, लक्षावधी घोडे, काय काय दान केलं ते सांगू लागलेले आहेत. आंदण काय काय दिलं. कोट्यावधी गायी दिल्या, हत्ती, श्रंगारलेले हत्ती दिले, लक्षावधी घोडे दिले, कोट, आयुधे, सुवर्ण, दासी, सेवक आणि अलंकार भूषणे आंदण दिली. बऱ्याच दासी तिच्याबरोबर पाठवल्या. आयुक्ते म्हणजे अनेक उपचार, भांडे वगैरे दिले. सुवर्ण, सोनंसुद्धा मुलीला दिलेलं आहे. दासी, सेवक बरोबर पाठवून अलंकार भूषणे आंदण दिली. अशा रीतीने लग्न सोहळा संपवून राजाने सर्वांचा अत्यादरे गौरव केला. तो आनंद धूम्रमंडळात मावेना अशी ईश्वराची लीला विचित्र आहे. असा हा लग्न सोहळा समारंभ अतिशय आनंदानं, अतिशय थाटानं पार पडला. सगळ्यांचा गौरव केलेला आहे, कुणाचाही अपमान नाही. सगळ्याचा गौरव प्रत्येकाला राजानं स्वतः विचारून सगळ्यांचा गौरव केला
आणि आनंदानं एवढा आनंद झाला की धूम्रमंडळ म्हणजे गगनमंडळ, आकाशामध्ये वाद्य वाजू लागले मावेना, एवढा आनंद होऊन. अशी ईश्वरी लीला विचित्र आहे. अशीच ईश्वराची लीला कशी विचित्र आहे असं ग्रंथकार म्हणू लागलेले आहेत. या प्रकारे प्रभावतीने पाणी ग्रहण झाल्यावर राजाची आज्ञा घेऊन ती सरळ ऋषी आपापल्या आश्रमी गेले. अशा प्रकारे लग्न सोहळा पूर्ण झाला आणि जे ऋषी आलेले होते, पाहुणे जे आलेले होते सगळे, ती राजाचा निरोप घेऊन, राजाकडचे पाहुणे उद्दालक ऋषीचा निरोप घेऊन सगळे ऋषी मंडळी आपल्या आपल्या आश्रमी गेले. तेव्हा राजाने लोटांगण घालून ऋषीला नमन केलं. राजाने ऋषींची पाठवणी करताना सगळ्या ऋषींना नमन केलं आणि त्याचबरोबर प्रभावतीस देऊन आपण जमाताशी बोळवण केली. प्रभावतीची सुद्धा सासरी पाठवणी केली, जावयाचीही बोळवण केली, तिलाही सासरी पाठवलं. नंतर सर्व ऋषी आनंदाने आपापल्या ठिकाणी गेले व प्रभावतीसह उद्दालकसुद्धा आपल्या आश्रमी गेले. सगळे ऋषी पाहुणे जी होते ते आपल्या आपल्या ठिकाणी गेले आणि प्रभावतीसुद्धा उद्दालक ऋषीच्या आश्रमामध्ये पाठवणी केली गेली आणि सुखाने तिथं राहू लागली. सुखासमाधानाने आश्रमात राहू लागली. राजकन्या होती, परंतु जसं भाग्य असेल तसं घडतं. विधी लिखित चुकत नाही. तिच्या विधी लिखित राजकुमारी होतीच तरीसुद्धा तिच्या भाग्यामध्ये ऋषीच पती होता आणि चौकोन भाग्यानं घाला घालून कसा योग आणला आणि ऋषीबरोबर विवाह झाला. राजाची राणी होणार होती ती ऋषीची पत्नी झाली. ही तिच्या भाग्यानुसार ईश्वराचा खेळ आहे. आधीच हे ठरलेलं असतं. जन्माच्या दिवशीच हे सगळा जीवनातला खेळ खंडोबा चांगलं वाईट काय होणार आहे ते आधीच ठरलेलं आहे. जन्म झाला त्या दिवशीच पती कोण होणार ही ठरलेलं आहे आणि आपण कुठं जाणार, जन्म कधी होणार, पती कोण प्राप्त होणार, मरण कधी येणार, कुण्या ठिकाणी येणार, कोणत्या परीनं येणार, हे सगळंच आपल्या जन्माच्या आधीच ठरलेलं आहे. म्हणून जीवनामधले सुखदुःख आले तरी जीवनामध्ये सुखदुःख तर येतच असतात. ह्यालाच जीवन नाव आहे बघा सुखदुःखाला. कभी खुशियों की भार, कभी आसों की धार, इसे कहते हैं संसार. ह्या कर्म उपासनेमध्ये यालाच संसार म्हणतात. आदित्य ग्रंथामध्ये जन्ममरणाला संसार म्हणतात. पण ह्या ग्रंथामध्ये कर्म उपासना सांगितलेली आहे. इथं जो अर्थ होतो तिथं तोच अर्थ लावावा लागतो. जिथल्या तिथं त्या ग्रंथातला अर्थ तिथं, इथला अर्थ इथं, प्रपंचातला अर्थ प्रपंचामध्ये. तर असा हा सुखदुःखाचं मिश्रण हा संसार आहे. आणि किती दुःख झालं ह्या प्रभावतीला आणि तेवढंच सुखसुद्धा झालं. पती धर्मनिष्ठ मिळाला, पुत्र आज्ञाधारक प्राप्त झाला आणि सुखासमाधानानं ती आपल्या आश्रमी राहू लागली. जेव्हा मनुष्य जन्म प्राप्त होतो, पाप पुण्य समस्थिती, तेव्हा मनुष्य जन्मा घालीती. पाप आणि पुण्य जेव्हा सारखं होतं तेव्हा मनुष्य जन्म मिळतो आणि मनुष्य जन्म मिळाल्यानंतर मग पापाचं आणि पुण्याचं दोन्हीचंही फळ भोगावं लागतं. आपल्याला विवेकबुद्धी असल्यामुळं दुःख नकोच वाटतं, सुखच पाहिजे, पण त्याच्यानं संतुलन राहत नाही. सृष्टीचं जसं संतुलन ठेवायचं असेल तर दोन्हीही लागतं. जेव्हा आपल्याला दुःख झालं तेव्हा आपण लक्षात आणावं तराजू आहे ही, आणि ह्याच्यामध्ये
पाप पुण्य समस्थिती झाली म्हणूनच आपण जन्माला आलो. मग दोन्हीचाही भोग भोगावा लागेल. आता दुःख झालं, पण ह्याच्या आधी सुख झालं होतं कधी ना कधी. थोडं कमी जास्त होतं. कुणाच्या आयुष्यात जास्त असतं ते आपल्या कर्माचाच भोग असतो. ते आधीच्याच कर्माचा कमी जास्त प्रमाण असतं, पण दोन्हीही मिश्रण असतं. म्हणून सुखदुःखाचं मिश्रण म्हणजेच जीवन आहे. कधी सुख आणि कधी दुःख. सुख आलं तर भरून जाऊ नये, अभिमान येऊ देऊ नये. त्या सुखाला काळिमा कधी लागेल सांगता येत नाही. दुःख आलं तरीसुद्धा मोडून जाऊ नये, लव्हाळ्यासारखं लवचिक राहावं. कितीही वादळ आलं तरी मोडत नाही, वारं आलं तरीही मोडत नाही तो. आणि थोडी हवा आली तरी हालतो लव्हाळा, थोडी हवा येऊ दे हालतो. तसंच आपलं अंतःकरण ठेवायला, नरम मृदू अंतःकरण ठेवून किती जरी वादळ आलं तरी त्या वादळाला सामोरं जाण्याची शक्ती प्राप्त करून, ही जी ज्ञान प्राप्त करणारे लोक असतात ते मोडत नाहीत बघा. त्यांच्या बुद्धीमध्ये सत असत विवेक असतोच. आपला झालेला वेळ, आता वेळ झालेला आहे. उद्याच्या भागामध्ये नासिकेतास पित्याचा शाप व यमपुरीचे आक्रमण. आता नासिकेताला पितेनं का शाप दिला त्याचा कथाभाग पुढच्या उद्याच्या भागात आहे. आणि नासिकेताला कोणता शाप दिला आणि नासिकेताला यमपुरी जावं लागलेलं आहे वडिलाच्या शापामुळं. का शाप दिला इतका धर्मशील मुलगा असताना सुद्धा, त्याचा कथाभाग उद्याच्या भागात आपण बघणार आहोत. यमपुरीला गेल्यानंतर तिथं नासिकेतानं काय बघितलं. आता इथून पुढचं सगळं यमपुरीचाच वृत्तांत ह्या ग्रंथामध्ये. ही नासिकेताचं जी निधी चरित्र होतं, स्वतःचं चरित्र, जीवनचरित्र होतं, ते इथं झालं. आता ही पुढचा अध्याय तेवढा पित्यानं कसा शाप दिला आणि कसं यमपुरीला नासिकेताचं आगमन झालं ही आहे. आणि इथून पुढे मात्र यमपुरीचा वृत्तांत ह्या ग्रंथामध्ये सांगितलेला आहे. नासिकेतानं तिथं काय काय बघितलं ते सगळं नासिकेत ह्या ग्रंथामध्ये निवेदन केलेलं आहे. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित, तुम्हा सर्व मुमुक्षु साधकांच्या चरणी समर्पित करू.